देशातील सर्व नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण आता तुमच्या मोबाईलमध्ये एक नवीन ॲप्लिकेशन बाय डिफॉल्ट टाकण्यात येणार आहे. त्याचं नाव आहे संचार साथी. विशेष म्हणजे तुम्हाला हा ॲप्लिकेशन आता अनइन्स्टॉल देखील करता येणार नाही. सरकारने हा निर्णय नेमका का घेतला समजून घेऊ आपण या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सलमान आणि आपण पाहताय ABP माझा. भारतामध्ये दिवसेंदिवस सायबर घोटाळ्यात वाढ होत आहे आणि त्यामुळे सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. आता सर्वांच्या मोबाईलमध्ये संचार साथी हे नवीन ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आता ग्राहक याला अनइन्स्टॉल देखील करू शकत नाही. तर नवीन फोनमध्ये हे ॲप्लिकेशन जे आहे ते बाय डिफॉल्ट मिळणार आहे, तर जुन्या फोनमध्ये हे ॲप्लिकेशन जे आहे तर एका अपडेटद्वारे ग्राहकांच्या फोनमध्ये आता मिळणार आहे. विशेष म्हणजे आता याला कोणीही अनइन्स्टॉल करू शकणार नाही. सरकारच्या या आदेशाची अंमलबजावणी 90 दिवसाच्या आत सर्व स्मार्टफोन कंपन्यांना करावी लागणार आहे. हा नियम ॲपल, सॅमसंग, विवो, शाओमी, गुगल आणि इतर कंपन्यांसाठीही लागू करण्यात आला आहे. संचार साथी हे ॲप पहिल्या वापरात स्पष्टपणे दिसावे आणि त्याच्या फीचरमध्ये कंपन्यांनी कोणताही अडथळा आणू नये असा इशारा सरकारच्या वतीने देण्यात आलेला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार संचार साथी या ॲप्लिकेशनमुळे सायबर सुरक्षेत वाढ होईल. हे ॲप्लिकेशन IMEI नंबरद्वारे हरवलेले आणि चोरीला गेलेले फोन शोधून देण्यास मदत करेल. या ॲप्लिकेशनद्वारे देशभरातील कोट्यवधी लोकांचा डेटा सुरक्षित करण्यात आलेला आहे. यामुळे लाखो फोन ब्लॉक करण्यात आलेले आहे, तर मोठ्या प्रमाणात चोरी झालेले फोन सापडण्यात आणि हस्तगत करण्यास या ॲपमुळे यश आले. तर फसवणूक करणाऱ्या BPO सेंटरचा तपास सुद्धा या नवीन ॲप्लिकेशनद्वारे लागला आहे. हे ॲप मोठ्या प्रमाणात इन्स्टॉल करण्यात येत आहे, तर याची विश्वासार्हता आणि लोकप्रियता वाढल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे आता हे ॲप्लिकेशन आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आता बाय डिफॉल्टपणे दिसणार आहे. सरकारने हा घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.